मित्रमैत्रिणींनो नमस्कार। एकीकडे भारतीय लष्कर हे पाकिस्तानच्या विरुद्ध किंवा दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी जे काय करायचं ते सगळं करत आहे, तर दुसरीकडे भारतातला जो मीडिया आहे, विकला गेलेला दलाल गोदी मीडिया हा या आर्मीच्या विरोधामध्ये किंवा आर्मीला नुकसान पोहोचेल अशा प्रकारचं काम करत आहे। शेवटी आपल्या आर्मीला डिफेन्स मिनिस्ट्रीला ट्विट करून सांगावं लागलं, हे जे मीडियावाले लाईव्ह कव्हरेज दाखवत आहे, हे जे मीडियावाले काही गोष्टी खोट्या सांगत आहेत ते त्यांनी थांबवावं आणि डिफेन्सकडून जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत काहीही सांगू नये अशा प्रकारचं येऊन ट्विट करावं लागलं। हे ट्विट तुम्हाला इथे दिसत असेल। याच्यावरून लक्षात घ्या की मी जे म्हणत आहे किंवा बरेच लोक जे म्हणतात की हे गोदी मीडिया खोट्या बातम्या पसरवण्याचं काम करतं, ते इतक्या तणावाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा फक्त स्वतःचा TRP, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त ॲड याव्या, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त पैसा मिळावा यासाठीच काम करत आहे असं दिसतंय। आता 3-4 दिवसापासून इतकं सगळं चाललेलं आहे। खरं तर खूप व्हिडिओ बनवू शकतात, पण मला ते सगळ्या बातम्या पाहूनच असं वाटायला लागलं की यार बनवू की नको, म्हणजे इच्छा नाही आहे खरं तर या गोष्टींवर व्हिडिओ बनवण्याचा। कारण की ह्याच्यामध्ये म्हणजे ते जे 4 आतंकी पहलगाममध्ये आले, त्यांनी काय 27 लोकांना मारलं, त्या 4 आतंकींचं काय झालं याचा सोल्युशन एकतर मिळत नाही आहे। आणि दुसरं म्हणजे भारतातले निष्पाप नागरिक, काल 16 नागरिकांची माहिती डिफेन्सने स्वतः दिली की 16 जण गेलेले आहेत। तर हे जे काही आहे त्याच्यातनं अजून देशामध्ये सगळं वातावरण हेच होत चाललेलं आहे आणि त्यामुळे युद्धाच्या कथा या कधीही अशा रंगवून सांगायच्या नसतात किंवा एक प्रोटोकॉल आहे, जर्नलिझमचा प्रोटोकॉल आहे की कुठल्याही प्रकारचा युद्ध होतं त्यावेळेला 2 देशाच्या दरम्यान ज्या काही बातम्या पसरवल्या जातात त्या बातम्या कधीही खूप जास्त उत्साहाने नसतात सांगायच्या। युद्ध झालं किंवा आपण जरी काय पाकिस्तानच्या विरोधात जे काय करत असू, हे काही आनंद मनवण्याच्या गोष्टी नसतात, ठीक आहे। आणि हेच लोक आज सांगत आहेत, शेवटी डिफेन्सला येऊन सांगावं लागलं। तर हे का सांगावं लागलं, तर तुम्हाला मी काही बातम्या दाखवते गोदी मीडियावर काल काय काय चाललेलं होतं। आता हे बघा, सुरुवात मी तुम्हाला करते झी न्यूज पासूनच। झी न्यूजने दिलंय पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद पर कब्जा। ही खोटी माहिती आहे, ही खोटी बातमी आहे आणि काल त्यांच्या टीव्हीवर हे चाललेलं आहे की इस्लामाबादवर कब्जा केलेला आहे। अरे मूर्खांनो, इस्लामाबाद हा पाकिस्तानची राजधानी आहे, अणुबॉम्ब ठेवलेले आहेत तिथे। पाकिस्तानच्या राजधानीवर जर का आपण गेलो ना तर ते डायरेक्ट ॲटम बॉम्ब सोडतील आणि ॲटम बॉम्ब कुठल्याही देशावर जर आला पुढच्या 50-60 वर्षापर्यंतच्या पिढ्या बर्बाद होतात आणि हजारो किलोमीटरपर्यंत लोक जे आहेत ते त्याच्यामुळे अफेक्ट होतात। हे भरून न निघणारं दुःख असतं ॲटम बॉम्ब। आणि हे सांगत आहेत की इस्लामाबादवर कब्जा केलेला आहे भारतीय सेनेने। ही खोटी बातमी आहे। नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी माफी मागावी लागली की आमच्याकडे अशा काही बातम्या झाल्या त्या चुकीच्या होत्या, त्या माहिती जर आली नाही, माफी मागावी लागली यांना शेवटी। परत NDTV इंडियाने काय, जम्मू से भारत के फाइटर जेट्स ने भरी उड़ान भरलेली आहे। लाईव्ह कव्हरेज सांगून राहिलेले की आता बस उडालेलं आहे विमान, म्हणजे पाकिस्तानवाल्यांना लगेच बातमी कळाली की हा तिकडून विमान उडालं का, मग आपण आता इकडून त्यांना संपवून टाकूया। हे अशा प्रकारच्या बातम्या आहे की ज्यांनी की पाकिस्तानला मदत होईल किंवा भारतीय आर्मीचं नुकसान होईल अशा प्रकारच्या बातम्या पसरवणं, याच्यासाठी निर्लज्ज असावं लागतं, निर्लज्ज। आणि असे निर्लज्ज लोक भरलेले आहेत या सगळ्या मीडियामध्ये। आज तकची बातमी, कराची पर भारत ने किया बडा हमला, लाईव्ह कराचीवर हमला केला म्हणून सांगत आहे। बरं, असं काही झालेलं नाही, डिफेन्सनी सांगितलं नाही। आज हे मॅडमनी परत एकदा सोफिया कुरेशी मॅडमनी प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा स्वतः सकाळी लष्कराने ट्विट केलेलं आहे, त्यांच्या वेबसाईटवर पण त्यांनी अपडेट टाकलेले आहेत की जे काय होत आहे ते, आणि त्यांनी कुठेही अशी माहिती दिलेली नाही, असं काही झालेलं नाही आहे। पण हे गोदी मीडियाच आनंदाने नाचून राहिला, उकळा फुटून राहिल्या। अरे हो, भारतीय सेना जे करत आहे ना त्याचं कौतुकच केलं पाहिजे। भारतीय सेना जे करत असेल त्याचं कौतुक करा, पण न केलेल्या गोष्टी काय बोंबा मारता। युद्धाच्या वेळेला आपण भारताच्या बाजूनेच सगळेजण उभं राहिलं पाहिजे, कौतुकच केलं पाहिजे आपण सगळ्याचं, हे एकदम बरोबर आहे। पण याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की न केलेल्या गोष्टींविषयी उगीच हे करायचं। शेवटी आर्मी स्वतः म्हणते की हे फालतूपणा बंद करा। झी न्यूजचं पडा, कई बडे शहरों पर कब्जा होते ही पाक सेना का सरेंडर। पाकिस्तान सेनेने सरेंडर करून दिलं म्हणून यांनी सांगितलं। सरेंडर म्हणजे माहिती आहे, सरेंडर जर झालं असताना तर आज सगळीकडे पेपरमध्ये बातम्या असत्या, नरेंद्र मोदी साहेब टीव्हीवर लाईव्ह आले असते की बघा बघा अख्खी आर्मी सरेंडर झाली, म्हणजे आता भारत आणि पाकिस्तान एक झालेला आहे, अशा प्रकारे ते झालंय सरेंडर, याचा अर्थ असा होतो माहिती आहे का।
याच्या आधी पाकिस्तानी आर्मी सरेंडर झाली होती, तेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले होते आणि सरेंडर केलं त्यांनी आणि मग तेव्हा मान्य केले की ओके ठीक आहे, हा बांगलादेशचा आम्ही तुकडा झाला असं समजतो आणि तिकडे बांगलादेश वेगळा देश तयार झाला जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. पुढे अरे मंत्री पण चुकले नाही. किरण रिजिजू, भारतीय नौसेनाने कराची पे किया हमला, हे पण खोट्या न्यूज पसरवून राहिले. दुसऱ्या दिवशी मग म्हणतात की नाही ह्याचं काही झालेलं नाही आहे. पण पुढचं एक ट्विट आहे, नो इंडियन नेव्ही ॲक्शन ॲट कराची. कराचीने काय इंडियन नेव्ही कराचीवर इंडियन नेव्हीने ॲक्शन घेतलेली नाही आहे अशी माहिती, अधिकृत माहिती पण काही लोक पसरवत आहेत. आणि हे ट्विट करत आहेत काही लोक की सगळ्यात मोठं कार्टून आज देशामध्ये काय असेल तर तो गोदी मीडियाच्या चुकीच्या खोट्या माहित्या पसरवत आहे. आणि हा जो एक फोटो व्हिडिओ तुम्हाला सगळीकडे लोकांनी काल टाकलेला असेल, हा एका व्हिडिओ गेमचा व्हिडिओ आणि आपल्याला सांगत आहेत की हे असं काहीतरी चाललेलं आहे. पाकिस्ताननी काल रात्री भारतातल्या अनेक शहरांवर ड्रोननी हल्ला केला. आजच सोफिया कुरेशी मॅडमनी परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की 300 ते 400 ड्रोन्स पाकिस्तानचे भारताकडे आले. ते ड्रोन आपण नाकाम केले. ठीक आहे, काही ड्रोन्सचे अवशेष सापडले. त्या अवशेषामध्ये कळलं की हे तुर्कीचे ड्रोन होते, म्हणजे तुर्कीने यांना शस्त्र पुरवलेले आहेत. आणि हे सगळं आहे गोदी मीडियाच्या. अजून मी तुम्हाला काही बातम्या दाखवते. तर हे जे काही तुम्हाला दाखवलेले व्हिडिओ हे फेक व्हिडिओ आहेत आणि खरा व्हिडिओ हा नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिंट मीडियावर सुद्धा पाकिस्तान पर भारत का समुद्री अटॅक असं काही झालेलं नाही आहे. हा खोटी बातमी दैनिक भास्कर, दैनिक जागरणने पण दिलेली आहे. आणि हे आहे भारतीय राजदूत यांनी विनय मोहन असे यांचं नाव आहे. अमेरिकेमध्ये यांनी काल माहिती दिली. अमेरिकेने विचारलं की भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध सुरू आहे का, तर त्यांनी असं काहीही नाही आहे असं सांगितलं की हे जे काही झालं ते युद्ध नाही आहे. युद्ध म्हणजे दोन्ही आर्मी आमने सामने येतात. पण हे जे झालं ते भारताने ना आर्मीवर हल्ला केला किंवा पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवर हल्ला केला नाही. जिथे आतंकवाद्यांचे तळ होते त्या ठिकाणी भारताने हल्ला केला आहे. आणि भारत सरकारची ही पहिल्यापासून लाईन आहे की आम्हाला युद्ध नाही करायचं, आम्हाला सामान्य नागरिकांना त्रास नाही द्यायचा आहे. भाजपमधले लोक काही म्हणत असले तरी आर्मी जे काही करते ते खूप वेगळं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे अनंत गोयंका हे डायरेक्टर आहेत, त्यांना सुद्धा ट्विट करावं लागलं. आणि ते ट्विटरवर म्हणतात की अशा काळामध्ये बातम्या न बघणं हे खूप अवघड होतं. पण मी तुम्हाला सांगतो बातम्या बघू नका. काय म्हणतायत, इट इज टफ नॉट टू वॉच TV ॲट टाइम्स लाईक धिस बट आफ्टर लास्ट नाईट आय स्ट्रॉंगली सजेस्ट डोंट. मी स्ट्रॉंगली सजेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही TV पाहू नका असं अनंत गोयंका म्हणतात. ह्या काही बातम्या आहेत. लाहोर से कराची तक दहलाया, INS विक्रांत ने उडाया कराची पोर्ट. न्यूज नेशननी बातमी दिली आहे. पाकिस्तान के 5 शहर नक्षे से गायब, पाकिस्तानचे नक्षावरून गायब झालेले आहे म्हणून सांगत आहे. असं काहीच झालेलं नाही आणि ह्या खोट्या बातम्या काल त्यांनी पसरवल्या. डरकर भाग गए शहबाज शरीफ और असीम मुनीर, असं काही झालेलं नाही आहे. भारत के कब्जे में आया POK, कधी आला तर सांगा ना. हे अशा प्रकारचे हे करून तुम्ही का उकसवत आहात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना किंवा त्यातल्या आर्मीला. जे झालंय ते सांगावं, जे नाही झालं ते सांगू नये. आणि भारताच्या किंवा आर्मीच्या बाजूने उभं राहणं म्हणजे जे खरं आहे ते सांगणं. आणि कुठल्याही प्रकारच्या अफवा आल्या आणि त्या डायरेक्ट बातम्या द्यायच्या नसतात. आणि म्हणून हे आर्मीला सांगावं लागलं. भाजपचे अंधभक्त किती म्हणत असतील की हा कशाला फॅक्ट चेक करताय, जाऊ द्या ना, पाकिस्तानचं नुकसान आहे की नाही याच्यात, आपण सांगतोय की नाही का पाकिस्तानचे 5 शहर आम्ही संपवलेले आहे, ह्याच्यात काय वाईट आहे. अरे ह्याच्यात काही वाईट नाही आहे. ह्याच्यात मुद्दा येतो तो म्हणजे मूल्याचा. काय तुम्ही पसरवतात, हे सत्य आहे की असत्य आहे. आणि हे आर्मीसाठी नुकसानकारक आहे हे स्वतः आर्मी म्हणते. हे ट्विट मी परत तुम्हाला का सांगते, कारण की हे मला नाही वाटत आहे, म्हणजे मला तर वाटतंच आहे, पण आर्मीला सुद्धा वाटते की हे खोटं तुम्ही पसरवू नका. TV9नी सांगितले भारत का पलटवार, पाकिस्तान के 25 शहर तबाह, INS विक्रांतने कराची पोर्ट तबाह. म्हणजे डायरेक्ट बंदर संपवलेला आहे. पाकिस्तान के कई शहरों पर कब्जा, कराची नक्षावरून गायब झाला म्हणून सांगत आहेत. हे किती भयंकर आहे. इस्लामाबादवर कब्जा झाला म्हणून बातम्या सांगत आहेत. झी न्यूज, हे झी न्यूज ज्यांनी माफी मागितली कशावरून तुम्हाला माहिती असेल, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड जी आधीची होती ती रिया चक्रवर्ती, तिला खूप ट्रोल केलं आणि या मीडियावाल्याने ते तिचं जगणं मुश्किल केलं होतं. इतकं तिच्यावर दोष सगळा ढकलला.
आणि नंतर जेव्हा CBI आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन करून काहीही सापडलं नाही, हेच सिद्ध झालं की त्यांनी आत्महत्या केली होती, तेव्हा झी न्यूजच्या ह्या माणसाने माफी मागितली की आम्ही अशा बातम्या दिल्या आणि रिया चक्रवर्तीला त्यामुळे त्रास झाला. हे जर का तुम्हाला माफी वगैरे मागावं लागलं ना, तेव्हा आर्मीची आणि देशाची तुम्हाला माफी मागावं लागेल असे कामं करू नका. तिथं ती फक्त एक मुलगी होती. या ठिकाणी जर तुम्ही अशा बातम्या पसरवाल ना, तर ते बिंडो काय, ऑलरेडी ते मंदबुद्धी लोक आहेत. एखाद्याने आज तकची न्यूज जर पाहिली की इस्लामाबाद तबाह, कराची नक्षशे गायब, त्या कराचीमधल्या लोकांना असं वाटेल झालं आता घेतील हत्यार, निघून येतील, ॲटम बॉम्ब सोडायची प्रेशर आणतील आपल्या सरकारवर. हे कोणासाठी चांगलं नाही आहे. त्यांच्याकडे नसतं तसं काही, तर विचार करता आला असता. आणि जे काय करायचं आहे ते आपण इथे AC मध्ये बसून नुसते फेसबुकवर आणि व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर पोस्ट करून नाही होत. लढणारे जे सैनिक आहेत ना, त्यांच्या जाण्याच्या बातम्या येत आहेत आणि त्या खूप भयंकर आहे. एक जरी बातमी आली तरी किती वाईट वाटतं. हे असं होऊ नये कुणाही बरोबर. आणि हे जे काय सध्या तणावाचं वातावरण चाललेलं आहे ते लवकर थांबावं. आणि जे कोणी ते इथे आलेले होते आणि ज्यांनी सगळं हे केलं त्यांना लवकर पकडावं, ही मागणी आपण सगळेजण करूया. या काळामध्ये देशाने एक राहिलं पाहिजे, आर्मीच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण आहोतच, भारतीय आर्मीच्या सोबत आहोत. जय हिंद.